स्वामी चरित्र सारामृत नवमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक। पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म। ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशात। आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी। हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला। जे होते स्वामी सेवक, जात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होतसे। तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी। करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील। व्याधी दूर करावी म्हणोनी, विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन। म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, तुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयासी देईन, सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती। म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपुले करीन। मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदवृत्ती। शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष। बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ कुलीन। परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासोनी। ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले। चालले गावा बाहेरी, आले शेखनुराचे दर्ग्यावरी। शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले। यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित। एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी। सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करोनी ऐशी। चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावर, उठली समर्थांची स्वारी। शेखनुराचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले। शंकररावे तया दिवशी, खाना दिधला फकीरासी। आणि शेखनूर दर्ग्यासी, एक कफनी चढवली। मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित। बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मेरे त्यात घालावी। ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध। जाहल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणची। स्वामी चरणी धरून भाव, औषध घेती शंकरराव। तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले। प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला। काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी। घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले। म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र। ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे। महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती। तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा। ऐशी या एकांत स्थानी, राहणार नाही कोणी। ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती। परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी। भुजंगाधिक मंडळी, दाखविली जागा तयांनी। सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची। कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली। अगाध स्वामी चरित्र, तयाचान लगेची पार। परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती। श्रवणी धरावा आदर, तेणे साधिती इह परत्र। जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या। श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत। सदा परिसोत भाविक भक्त, नवमोऽध्यायः गौडः। श्री स्वामी राजार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु।